UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार, मुख्यमंत्री पदाचा तिढा आजच सुटणार, सूत्रांची माहिती। छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, भुजबळांसह गुलाबराव पाटीलही भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल। भाजपचाच मुख्यमंत्री बनेल, भाजपने शिंदेंना केंद्रीय गृहमंत्रीपदाची ऑफर दिली असेल, मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा होत नसल्यानं राऊतांचा टोला। सत्ता स्थापनेबाबत 2 दिवसात सर्व क्लिअर होईल, सरकार कधी स्थापन करायचं हे आम्ही ठरवू, संजय शिरसाटांचं राऊतांना उत्तर। मुख्यमंत्रीपदाचा 1 ते 2 दिवसात निर्णय, मोदी शहांच्या स्तरावर चर्चा होईल, सुनील तटकरे यांची माहिती। 3 पक्षांना काय मिळेल हे ठरवून सरकार बनेल, केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेत नाहीत तर मंत्रीपद, पालकमंत्री कोण असेल याचं सूत्र तयार करावं लागतं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं भाजप का नाही म्हणत, आकडेवारी आल्यावर बैठक घेऊन ईव्हीएम संदर्भात भूमिका घेऊ, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे है तो सेफ है, मनीषा कायंदेंचं ट्विट, मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये कोणताही तणाव येणार नाही, कायंदेंचं वक्तव्य। काँग्रेस आमदारांनी भाजपात विलीन व्हावं, भाजप आमदार आशिष देशमुखांचा काँग्रेसला खोचक सल्ला। मतदान आणि मतमोजणीच्या आकड्यात तफावतीच्या तक्रारी नाहीत, निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली आहे, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती। सुप्रीम कोर्ट सुनावणी कधी घेणार हा राजकीय पक्षाचा अधिकार नाही, चंद्रचूड यांची प्रतिक्रिया, तर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड पक्षांतराला मुभा देऊन गेले, संजय राऊतांचा आरोप। जोगेश्वरी पूर्वतील शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा वायकर फेर मतमोजणीसाठी कोर्टात जाणार, निकाल घोषित करण्याआधी 1 तास पोलिसांनी गेटवरच अडवून ठेवल्याचा त्यांचा आरोप। नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी, दोन्ही सभागृहात नव्या खुर्च्या आणि प्रत्येक आमदारासाठी स्क्रीनवर ऑनलाईन मतदानाचीही सोय। केंद्राकडून मालवाहतुकीला चालना देणाऱ्या राज्यातील 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, मनमाड जळगाव आणि भुसावळ खंडवा या नवीन मार्गांचा समावेश। काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत प्रशासनाला सूचना, एसटी कर्मचाऱ्यांचा अडकलेला बोनस तातडीने देण्याचे आदेश। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या आणि परवा लोअर परळ, दादर, प्रभादेवीत पाणीपुरवठा बंद, शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार। सोनं 1400 तर चांदी 1500 रुपयांनी घसरली, सोनं 76,200 रुपये तोळा तर चांदी 89,000 रुपये किलोवर। कुस्तीपटू बजरंग पुनिया 4 वर्षांसाठी निलंबित, डोप चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिल्यानं नाडाची कारवाई, तर डोपिंग नियंत्रणाबाबत पक्षपाती वागणुकीचा बजरंग पुनियाचा आरोप। चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात 29 नोव्हेंबरला आयसीसीची महत्त्वाची बैठक, भारत पाकिस्तानात न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम, स्पर्धेच्या आयोजनाबाबत शुक्रवारी महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।